ड्वेन जॉन्सन म्हणजेच द रॉक याचा कुस्तीतील प्रवास कसा होता याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. जॉन्सनला त्याच्या वडिलांनी प्रशिक्षण दिले होते. त्याने प्रथम 1995 मध्ये युनायटेड स्टेट रेसलिंग असोसिएशन साठी फ्लेक्स कावाना नावाने कुस्ती केली, जिथे त्याने स्थानिक टॅग टीमचे विजेतेपद दोनदा जिंकले. नंतर त्याने USWA तत्कालीन जागतिक कुस्ती महासंघ म्हणजे WWF साठी विकास लीग म्हणून काम केले आणि जॉन्सनने 1996 मध्ये त्याच्याकडून स्वाक्षरी केली. 1996 सर्वायव्हर मालिकेत जॉन्सनने त्याचे वडील आणि आजोबा यांना श्रद्धांजली म्हणून रॉकी मायविया नावाने पदार्पण केले. त्यानंतर त्याने 13 फेब्रुवारी 1997 रोजी ट्रिपल एच कडून WWF इंटरकॉन्टिनेंटल चॅम्पियनशिप जिंकली. 28 एप्रिल 1997 रोजी त्याने ओवेन हार्टला पदवी दिली. त्यानंतर काही वेळातच जॉन्सनने विश्रांती घेतली. जेव्हा तो उन्हाळ्यात परतला तेव्हा तो नॅशनल ऑब्झर्व्हर्स असलेल्या कुस्तीत सामील झाला आणि तेव्हापासून त्याने स्वतःला द रॉक म्हटले. 8 डिसेंबर 1997 रोजी त्याने पुन्हा इंटरकॉन्टिनेंटलच्या विजेतेपद पटकावले. अनेक महिने चाललेल्या कारकिर्दीनंतर समरस्लॅम 1998 मध्ये शिडीच्या लढतीत त्याने ट्रिपल एच कडून विजेतेपद गमावले. त्यानंतर स्टेबल विस्कळीत झाले. जॉन्सनने 1998 मध्ये सर्वायव्हर सिरीजमध्ये WWF चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर तो विन्स मॅकमोहनच्या स्टेबल कॉर्पोरेशनचा सदस्य बनला. मानव जातीशी प्रदीर्घ भांडणानंतर त्याने अखेरीस रेसलमेनिया XCW मध्ये स्टीव्ह ऑस्टिनकडून आपले शीर्षक गमावले. जॉन्सनने कॉर्पोरेशन सोडले आणि अंडरटेकर, ट्रिपल एच, बिली गन, डेव्ही बॉय स्मिथ आणि बिग शो विरुद्ध भांडण झाले. मिक फॉलीसोबत त्याने 1999 मध्ये टॅग टीम रॉक अँड शॉक कनेक्शनची स्थापना केली, ज्याने 3 वेळा टॅग टीमचे विजेतेपद पटकावले. 2000 मध्ये बॅकलॅश या प्रमुख कार्यक्रमात त्याने ट्रिपल एच कडून WWF चॅम्पियनशिप जिंकून परंतु नो मर्सी 2000 मध्ये कर्ट अँगलकडून हरले. नो वे आउटमध्ये त्याने अँगलकडून विजेतेपद पुन्हा मिळवले. रेसलमेनिया 17 मध्ये जॉन्सनने स्टीव्ह ऑस्टिनकडून पुन्हा विजेतेपद गमावले. त्यानंतर जॉन्सनने कुस्तीमधून ब्रेक घेतला. समरस्लॅम 2001 मध्ये जॉन्सन परतला आणि WWF चा भाग बनला, ज्याने कथानुसार WCW विरुद्ध भांडण केले, जे यापूर्वी WWF ने विकत घेतले होते. यानंतर WCW शीर्षकासाठी बुकर टी आणि क्रिस जेरिको यांच्यासोबत कार्यक्रम झाले. जॉन्सनने बुकर टी विरुद्ध जेतेपद पटकावले, पण क्रिस जेरिकोकडून ते हरले. हल्क होगनच्या नेतृत्वाखाली न्यू वर्ल्ड ऑर्डरच्या स्थिरतेच्या विरोधात संघर्ष पुन्हा सुरू झाला. जो जॉन्सनने रेसलमेनिया 18 मध्ये होगनवर विजय मिळवून संपवला. परिणामी जॉन्सनने त्याच्या चित्रपट कारकिर्दीवर लक्ष केंद्रित केल्यामुळे एक सक्रिय कुस्तीपटू म्हणून तुरळकपणे दिसले. 2002च्या उन्हाळ्यात तो WWE मध्ये परतला, ज्याने 2002 मध्ये वेजन्समध्ये अंडरटेकर आणि कर्ट अँगलचा पराभव केला आणि पुन्हा WWE चॅम्पियनशिप जिंकून एका महिन्यानंतर तो समरस्लॅममध्ये ब्रॉक लेझनर विरुद्ध लढला आणि तो तिथे हारला. फेब्रुवारी 2003 पासून जॉन्सनने हल्क होगन, स्टीव्ह ऑस्टिन आणि बिल गोल्डबर्ग यांच्याशी पुन्हा भांडण केले. जॉन्सनचा सध्याचा शेवटचा कुस्ती सामना मिक फॉली विरुद्ध रेसलमेनिया XX येथे रिक फ्लेअर, बॅटिस्टा आणि रँडी ऑर्टन यांच्यासोबत झाला. जॉन्सनने ऑक्टोबर 2006 मध्ये वॉशिंग्टन पोस्टच्या ऑनलाईन आवृत्तीमध्ये घोषित केले की कुस्तीमधून पूर्णपणे निवृत्ती होत आहे. 29 मार्च 2008 रोजी त्याने त्याचे वडील रॉकी जॉन्सन आणि आजोबा पीटर मायविया यांच्या रेसलमेनिया येथे WWE हॉलमध्ये फेममध्ये समाविष्ट केले. रॉच्या 14 फेब्रुवारी 2011 आवृत्तीदरम्यान जॉन्सनने 7 वर्षांनी WWE मध्ये पुनरागमन करून रेसलमेनियाचे होस्ट म्हणून ओळख झाली. या प्रमुख कार्यक्रमानंतर रॉच्या आवृत्तीवर पुढील वर्षी रेसलमेनिया येथे जॉन सीना विरुद्धच्या सामन्याची घोषणा करण्यात आली. त्याचे रिंग कमबॅक 20 नोव्हेंबर 2011 रोजी सर्वायव्हर मालिकेत झाले, जिथे त्याने सेनासोबत टॅग टीम मॅचमध्ये द एवसम ट्रूथ
रॉकचा पराभव केला. जॉन्सनच्या विजयासह 1 एप्रिल 2012 रोजी रेसलमेनिया येथे सीना विरुद्धच्या संघर्षाचे कळस गाठला. 23 जुलै 2012 रोजी जॉन्सन पुन्हा रॉच्या 1000व्या भागाचा भाग म्हणून दिसला. त्याने घोषित केले की तो 2013च्या रॉयल रंबलमध्ये विद्यमान WWE चॅम्पियनशिप स्पर्धा करेल. 27 जानेवारी 2013 रोजी त्याने रॉयल रंबल येथे CM पंक विरुद्ध सामना जिंकला आणि 8व्यांदा WWE चॅम्पियनशिप मिळवला. एलिमिनेशन चेंबरमध्ये जॉन्सन पहिल्यांदाच विजेतेपदाचे यशस्वीपणे रक्षण करण्यात यशस्वी झाला आणि त्यानंतर 18 फेब्रुवारी रोजी रॉच्या पुढील आवृत्तीत नवीन डिझाईन केलेला WWE चॅम्पियनशिप बेल्ट सादर केला. त्याने रेसलमेनियामध्ये जॉन सीनाला हे शीर्षक परत दिले. 2014 मध्ये जॉन्सनने रेसलमेनियाच्या ओपनिंगमध्ये एक संक्षिप्त पाहुणे म्हणून हजेरी लावली. यानंतर वारंवार दिसणे आणि अधूनमधून सामने किंवा लहान भांडणे केले. 3 ऑगस्ट 2019 रोजी त्याने अधिकृतपणे कुस्तीमधून निवृत्तीची घोषणा केली. अनेक आठवड्याच्या अटकळानंतर जॉन्सनने 30 सप्टेंबर 2019 रोजी घोषित केले की तो स्मॅकडाऊनच्या 20व्या वर्धापनदिनानिमित्त 4 ऑक्टोबर रोजी शेवटचा हजेरी लावेल. ऑक्टोबर 2014 पासून या WWE फॉर्मॅटवर त्याची ही पहिलीच उपस्थिती होती आणि एप्रिल 2016 पासून त्याची पहिली ही टेलिव्हिजन हजेरी होती. स्मॅकडाऊनच्या 15 सप्टेंबर 2023च्या आवृत्तीनंतर द रॉक, पॅट मॅकेफी आणि ऑस्टिन थिअरीसह एका विभागात परतला. हॉलिवूडमधील पटकथा सुरू असलेल्या संपामुळे परत येणे शक्य झाले, ज्यामुळे बरेच चित्रकरण ठप्प झाले. 30 डिसेंबर 2023 रोजी ट्रिपल एचने जाहीर केले की रॉच्या आगामी नवीन वर्षाच्या आवृत्तीत माजी WWE चॅम्पियन दिसणार आहे. तो परतणारा जॉन्सन होता. 2016 नंतर त्याचा पहिला रॉ हजर होता. तो सहकारी माजी चॅम्पियन आणि परत आलेला जिंदर महल यांच्याशी सामना करत होता. सेगमेंटच्या शेवटी जॉन्सनने युनिव्हर्सल चॅम्पियन आणि चुलत भाऊ रोमन रेन्स यांच्यावर सत्ता गाजवली, ज्यामुळे रेसलमेनियामधील कौटुंबिक द्वयुद्धाच्या अनुमानाला चालना मिळाली. 2 फेब्रुवारी रोजी रॉयल रंबल विजेत्या कोडी रॉडच्या घोषणेनंतर जॉन्सन स्मॅकडाऊनला परतला, जिथे त्याचा सामना रेन्सशी झाला. दुसऱ्या दिवशी 8 फेब्रुवारी रोजी जॉन्सन रेसलमेनिया किक ऑफ मीडिया इव्हेंटमध्ये भाग घेईल अशी घोषणा करण्यात आली. त्या इव्हेंटमध्ये ज्यामध्ये जॉन्सन आणि रिन्स तसेच कोडी रोड्स आणि वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियन सेथ रॉलिन्स यांचा समावेश होता. जॉन्सनने 2003 नंतर रॉड्सला पराभूत केल्यानंतर पहिली टाच वळवली, ज्याने यापूर्वी इनोआय मायवी या कुळानंतर टीका केली होती आणि रिन्सला आव्हान देण्याचा निर्णय घेतला होता. रेसलमेनिया येथे याचा परिणाम 6 एप्रिल 2024 रोजी रेसलमेनियासाठी शेड्यूल केलेल्या कोडी रोड्स आणि सेथ रॉलिन्स विरुद्ध द रॉक आणि रोमन रेन्स यांच्यात टॅग टीमचा सामना झाला. द रॉकचा तुम्हाला याबद्दल व्हिडिओ कसा वाटला याबद्दल एक लाईक जरूर करा.